जंगली तू माय मेले करू कैसा तुला विसरू। नमस्कार, आत्मा माली, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज मी तुम्हाला चाकणला आलेली आहे, तर चाकणचं चक्रेश्वर टेम्पल दाखवणार आहे। चक्रेश्वर मंदिराच्या आतमध्ये जाताना पहिलं देवीचं मंदिर आहे, भवानी तुळजाभवानी मंदिर आहे। चला तर मग मी तुम्हाला दाखवते। बघा, असं छान असं मंदिर आहे। बघा, इथं छोटेसे देवीचा पादुक आहे। चला तर मग मी तुम्हाला आता देवीचं मंदिर दाखवते आतमध्ये। बघा, ह्या साईडला गणपतीचं मंदिर आहे, गणेश आहे, एवढं छान। इकडे सप्तशृंगी माता आहे ना, सप्तशृंगी माता आणि तुळजाभवानी। बघा, असं खाली दगडामध्ये कोरलेलं एवढं सुंदर मंदिर आहे भवानी मातेचं, तुळजाभवानी। एवढं छान असं रेखीव आहे। आणि बघा, हे मंदिर आहे आणि त्याच्या बघा हा दगड आहे, दगडामध्ये आतमध्ये वरती दगड आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे। एवढं छान असं मस्त। अजून पण तो दगड तसाच ठेवलेला आहे वरती, आणि खाली असं कोरीव काम केलेलं आहे आणि देवी दाखवलेली बघा आतमध्ये कोरून तिथं मंदिर आहे। छान असं बाहेरचा परिसर आहे तिथला, आणि छान असं बघा बाहेरून कसं वाटतं। चला तर मग मी दर्शन घेते आता। बघा, आता इथं सप्ताह वगैरे चालू असतो, छान असं एवढं सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। छान असा मंडप दिलेला आहे आणि छान असं बघा इथं पूर्ण असं वारकरी संप्रदाय बनवलेलं आहे त्यांनी। बघा, विठ्ठलाचा आतमध्ये हे करून सगळ्या लेडीज वगैरे बसलेल्या आहे, छान भजन वगैरे चालू असतं इथे। बघा, पूर्ण सुंदर। आता श्रावण महिना जसं लागेल ना तशी इथे एवढी छान असं बघा डेकोरेशन पण किती छान केलेलं आहे। आणि हे मेन मंदिर आहे। आता इथं मंडप दिलेला आहे, त्यामुळं मी तुम्हाला इकडनं दाखवते। चला,
आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळात जेव्हा युद्ध चाललेलं होतं, चाकांचा हा किल्ला आहे. तर इथे युद्ध काळामध्ये हे जे तुम्हाला तळ दाखवणार आहे ना, यात चाक पडलेलं होतं, युद्धाचं चाक पडलेलं होतं. तर त्यामुळं ह्या चाकणला नाव चाकण हे देण्यात आलं, चाक पडल्यामुळे. आणि ज्याच्यात हे पडलं ना, ते तळ दाखवते मी तुम्हाला. बघा किती छान असं तळ आहे, एकदम छान असं. चाक पडलेला असल्यामुळे ह्या तळ्यात त्यामुळे ह्या गावाचं नाव चाकण असं ठेवलेलं आहे. बघा किती छान असं तळ आहे, एकदम छान वाटतं असं मस्त बघायला. शिवशंकर भगवान की जय. आणि इकडे ह्या साईडला असं गार्डन वगैरे केलेलं त्यांनी, एवढं सुंदर असं गार्डन. आणि इकडनं बघण्यासारखं पुष्कळ आहे, पण आता सध्या म्हणजे गर्दी श्रावण महिन्यात असल्यामुळे त्यांनी रस्ता वगैरे बंद केला. इकडे गार्डन आहे, बरेच लांबून लांबून सुट्टीमध्ये सर्व पर्यटक येतात इथे दर्शनाला आणि दर्शनाचा आनंद घेतात. बघा, ईश्वर भगवान की जय. बघा, मी तुम्हाला ते मंदिर दाखवलं ते देवीचं. चला आपण या साईडला आलो, किती छान वाटतं बघा. आणि बाहेर असा मंडप दिलेला आहे आणि इथे एवढा मोठा वड असतो. वट पौर्णिमेला सर्व लेडीज, मी जेव्हा इथे होते ना तेव्हा आम्ही इकडे यायचो आणि वडाची पूजा वगैरे करून जायचो. मी या वडाची पूजा करून जायचे. बघा वडाच्या पारंब्या वगैरे किती छान आहे. आणि इथं आता श्रावण महिन्यात देणगी वगैरे स्वीकारली जाते, देणगी दिली जाते. ज्याला अन्नदान करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. आणि हे बघा मेन टेम्पल दाखवते मी. बघा, हे एवढं सुंदर आहे, जिथे आपण दर्शन घेतलं ते मंदिर आहे ते. आतमधलं मंदिर दाखवते. असा परिसर आहे तिथं बाहेर, एवढं छान भव्य दिव्य. आणि बघा इकडं आहे ना, जेव्हा सुट्टी असेल मुलांना त्यावेळेस येऊन आपण सुट्टीचा पण आनंद घेऊ शकतो. मुलांना खेळण्यासाठी आणण्यासाठी एकदम छान मंदिर आहे इकडं. मंदिर नाही, सॉरी, गार्डन आहे ते. आता ते पॅक केलेलं असतं, त्याचा टायमिंग असतो, तरी मी तुम्हाला दाखवते. बघा, एकदम छान असं खेळण्या वगैरे असतात इथं आणि मुलं झोके वगैरे खेळतात इथं, खूप छान आहे. बघा, या साईडने पण एवढं सुंदर वाटतं ना मंदिर, एकदम छान. बघा आता एवढं सुंदर असं भव्य दिव्य गार्डन आहे आणि त्यात असं छानसं खेळण्या वगैरे सर्व. आता ते सध्या बंद आहे, त्याचा टायमिंग असतो 6 ला बंद होतं. मी जरा संध्याकाळच्या वेळेला आलेली ना,
त्यामुळे ते एवढंच मला दाखवलं. चला तर मग मी आता तुम्हाला इथून जाता जाता मेन फ्रंट साईडचा मेन फोटो दाखवते. बघा त्यांनी इतकं सुंदर असं डेकोरेशन केलं. आणि श्रावण महिन्यात तर तुम्हाला सांगते किती लाईन लावली तरी इथं म्हणजे गर्दीच खूप असते दर्शनासाठी. आणि माझं आवडतं होतं म्हणजे मला वाटेल तेव्हा मी इथे यायची दर्शनाला. आता मी तुम्हाला थोडस लांबून मेन मंदिराचा फोटो राहिला ना आपला, तो मी दाखवते. बघा इथे संत नामदेव महाराजांचं छोटस मंदिर आहे. चला दर्शन. आणि हे बघा हे चक्रेश्वर टेम्पल. मेन मंदिर आहे. यात पिंड आहे ती जी तुम्हाला दाखवली ती. छान असं मंदिर आहे ते. तिथं कसं मंडप वगैरे दिलेला आहे त्यामुळे मला त्या साईडला जाऊन तुम्हाला काही दाखवता येत नाहीये. त्यामुळे मी जसं मला दाखवता येईल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. चला तर मग बघा ते मेन मंदिर, त्याच्यावरती कळस वगैरे. आणि इथे शंकराचं मेन शंकराचं मंदिर आहे. आणि योगायोगाने त्या मावशीने चावी पण दिली, त्यामुळं मला ते देवीचं आतमधून तुम्हाला देवीचं मंदिर पण दाखवता आलं. छान. आणि इकडे बघा या साईडला आता जेव्हा श्रावण महिना, आता अधिक श्रावण चालू आहे, जेव्हा श्रावण लागतो त्यावेळेस इथं सर्व दुकानं वगैरे असतात, यात्रा असती. जर मधून माझं परत येणं झालं तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. पण आता मी आलेली आहे, आता मी सध्या आलेली आहे इकडे. बघा हे बाहेर जाण्याचा रस्ता आहे हा इथून. आणि इथं पूर्ण दिलेलं आहे एंट्री वगैरे, मेन एंट्री. नंतर वडाचं झाड, या साईडला देवीचं मंदिर आहे. आणि या साईडला देवीचं मंदिर. आणि या साईडला चक्रेश्वर टेम्पल, चक्रेश्वर मंदिर. सॉरी मराठीतच बोलते. छान असा परिसर आहे बाहेरचा. आणि इथं माझी कार आहे इरा, आमची गाडी आहे. चला तर मग मी ती पण तुम्हाला दाखवते. बघा या वडाच्या झाडाची आम्ही म्हणजे वट सावित्री पौर्णिमा असली का नेहमी पूजा करतो. सगळ्या बायका इथल्या इथे येऊन पूजा करतात. एकदम छान असं वाटतं, छान असं म्हणजे वेगळं. चला तर मग कसं वाटलं माझं हे आजचं चक्रेश्वर मंदिर चाकणचं. बघा आणि जेव्हा मोकळा असेल तेव्हा मी कधी आले तर तुम्हाला परत दाखवल. पण आता कसं इथं मंडप वगैरे दिलेलं आहे त्यामुळं जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवलं. चला तर मग कसं वाटलं चक्रेश्वर टेम्पल. बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. बघा आता दादू, बघा माझ्या मुलाचं नाव दिव्यांश आहे. बघा त्याचा काहीतरी विचार चाललाय, वडाच्या झाडाचा विचार चाललाय त्याला. वडाच्या पारंब्या बघायच्या हातात पकडून. बघा त्यांनी असं किती छान असं मस्त हे केलेलं आहे. आता जशी यात्रा सुरू होईल तेव्हा छान असं इथं सगळे स्टॉल वगैरे लागलेले असतात. खूप म्हणजे खूप मोठी चाकणमध्ये सर्वात अशी मोठी यात्रा असते इथं. एकदम छान असं गेट दिसतंय बघा, मेन एंट्री. तर आमची गाडी येते तोपर्यंत मी जरा चालत चालत म्हटले चालू. आणि मी जरा चालत चालत चालली तुम्हाला दाखवण्यासाठी कसं वाटतं. आणि मेन इथे येताना ना मेन गेट बनवलंय बघा त्यांनी, एवढं छान असं. छानस घंटा वगैरे आहे तिथं आणि एवढं छान गेट बनवलेलं आहे. आणि आता जसं म्हणजे अधिक श्रावण तर चालू आहे, पण श्रावण महिना लागल्यानंतर एकदम छान असं. आणि इकडे ह्या साईडला चाकणचं कॉलेज आहे, पण आता ते आत्ता नाही, तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत दाखव. कसं वाटलं चाकणचं चक्रेश्वर मंदिर? आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. कर ले तू खोज दिल में, ईश्वर का घर वही है, बाहर क्या ढूंढता है.